विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रायगडमधल्या पनवेल विधानसभा मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व कायम आहे। भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी या मतदारसंघामध्ये विजयाचा चौकार लगावलाय। पनवेल मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने काँग्रेसकडून हा मतदारसंघ ताब्यात घेतला व आपले वर्चस्व कायम ठेवले। आता पुन्हा प्रशांत ठाकूर यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बाळाराम पाटील यांचा 51,000 मतांनी पराभव करून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी बाजी मारली। त्यामुळे आता विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्यात। पनवेलमधील मालमत्ता कराला नागरिकांचा विरोध असून स्थानिकांचा झालेला गैरसमज दूर करण्याचं आवाहन आमदारांसमोर असणार। पनवेलमध्ये नैना प्रकल्पाचा मुद्दा महत्त्वाचा आहे। रस्ते व शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे। तळोजा येथील होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे प्रशांत ठाकूर या सर्व आव्हानांना कसे सामोरे जातात हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूज साठी मी आकांक्षी देशमुख, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।